नमस्कार, माझं नाव गणेश गुल्ले. मी गायरनस्ती विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौकापाशी तिथं राहिला आहे. तर माझा प्रश्न महत्त्वाचा आहे की ह्या रोडला जो कचऱ्याचा घन प्रश्न आहे, एवढा घन बिकट आहे की बस रे बस. तुम्ही रेल्वेच्या पुलाकडे जाऊ शकता, कचराच पडलेला आहे. इथं पण कचरा आणि काही इथं म्हणजे नाही का अशा सुखसुविधा नाही आहेत किंवा जेणेकरून कचरा तिथं ठेवण्याची हे ठिकाण आहे. एवढं त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौकापासून रेल्वेच्या पुलाच्या पलीकडे कचऱ्याची परिस्थिती एवढी फार अतिशय बिकट आहे की फार कचरा कुंडीच झालेली आहे सगळी. तर आता याच्यावरती आता आम्ही अमोल नाना तुपे यांना सगळ्यांना फोन केलते, तर त्या संदर्भात त्यांना सांगितलं. तर ते आज ते आले तिथं. तर आमचं म्हणणं आहे किंवा इथं पाण्याचा प्रश्न तो जो पुलाखालचा आहे तो पण सुटला पाहिजे. दुसरी गोष्ट कचऱ्याचा तर आहे ना, त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौकापासून ते पार आपल्या रेल्वेच्या पुलाकडे कचरा म्हणजे कचऱ्याचाच रस्ता आहे हा सगळा. कुणी रात्रीचं येणार कचरा टाकणार, काही म्हणजे काही नियोजन नाहीये कचऱ्याचं. फार विक्षिप्त अशी परिस्थिती आहे. हे शेजारी आमचे आहेत, आमचा विषय झाला त्यांच्याशी तुम्ही बोला. खाली एकदम टाकत राहतात कचरा, ते काय बघत नाही काय नाही. आमच्यावर तर इतकं पाणी साचतं, ते पाणी साचतं. लहान मुलांना पण त्रास आहे. मला कौशल्या शरण पटेळेकर आहे की आम्हाला खूप त्रास आहे. इथं पटरीवरून पण जाता येत नाही, परत फुलाखालून पण जाता येत नाही. कचरा पण भरपूर येतो. गाड्या कसं चालवायचं, स्लिप फुलल्यात गाड्या. आम्हाला रोड करून द्यायला पाहिजे. रोड तोडून आम्हाला पाईप टाकून रोड करून द्यायला पाहिजे सर. या निवडणुकीच्या कालावधीमध्ये नगरसेवक निवडून आले, त्यांनी आम्हाला आतापर्यंत अजून काही हे बोलले नाही. मला इथून जायला यायला वाट पाहिजे. फक्त कचरा खूप टाकतात लोक. एक तर कचरा टाकतात. शाळेला कसे जायचे आम्ही लहान मुलांना घेऊन? फार कमरेच्या वर पाणी येत आहे. तिथं नाल्यातून पाणी सोडायला पाहिजे एवढं. नाना, नागरिकांच्या समस्या तुमच्यापर्यंत आल्या, नागरिकांनी त्यांच्या अडचणी तुम्हाला सांगितल्या. आता या प्रभागामध्ये प्रस्थापित नगरसेवक आहेत ना, तरी सुद्धा तुम्ही या प्रभागातल्या नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालाय. आता कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या समस्या तुम्ही कसं मार्गी लावणार आहे, काय सांगाल? आता या ठिकाणच्या नागरिकांनी मला इथे बोलवलं. आता इथल्या समस्या सांगितल्या की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की ह्या ब्रिज खाली पाणी साचतं. साचल्यानंतर यांना जाण्या येण्याकरता हा मार्ग बंद होतो. त्यामुळे यांना परत 2 किलोमीटरवरनं मांजरीतनं किंवा 17.5वरनं मुंडव्यातनं असं या लोकांना जायला लागतं. आता हा पर्यायी रस्ता आहे त्यांना, आणि ह्या रस्त्याची आता फार मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था आहे. आता जर पाहिलं तर अनेक लोकांनी सांगितलं, कुणाला मणक्याचा त्रास झाला आहे, कुणाला मानेचा त्रास झाला आहे, अनेक शारीरिक व्याधी त्यांना झालेल्या आहेत. त्या लोकांनी त्याकरता मला रोड इथं आणून प्रत्यक्ष दाखवलं काय अडचण आहे काय नाही. मला असं सांगायचं आहे की इथले नगरसेवक, आमदार तसेच खासदार यांनी जर इथं फंड टाकला ह्या रोडला तर 100% हा लोकांकरता रस्ता सोयीचा होणार आहे. आता जर पाहिलं तर इथे हजारोच्या संख्येने लोकसंख्या इथं वास्तव करत आहे. असं असताना त्यांनी कोटी रुपयाचे टॅक्स भरून सुद्धा त्यांना कोणत्याही सुविधा इथं महानगरपालिका तसेच इथले जे काही लोकनेते आहेत ते देताना दिसून येत नाही. त्यांच्या मनामध्ये फार चीड निर्माण झाली आहे की आपण एवढे टॅक्स भरून पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, या ब्रिज संदर्भात बी त्यांना अडचण आहे. तसंच इथं जर पाहिलं तर इथं वडा आहे, त्या वड्यामध्ये ओपन केबल आहेत. अनेक त्यांना समस्यांना त्यांना सामोरे जायला लागत आहे. तर त्यांनी मला या सगळ्या समस्या सांगितल्या आणि मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांना सुद्धा हा प्रश्न विचारणार आहे. कारण आता मध्यंतरी एक न्यूज चॅनलमध्ये मी अशी बातमी बघितली होती की ठेकेदार, महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार, नगरसेवक हे एकत्र बसून आर्थिक देणे घेण्याची मीटिंग करायला त्यांना वेळ आहे, पण जनतेचे प्रश्न सोडवायला त्यांना वेळ नाही. इथे ते झाल्यात मस्त आणि जनता झाली समस्यांमुळं, मूलभूत सुविधांमुळं त्रस्त. आता जर लवकरात लवकर जर या लोकांच्या जर समस्या सोडवल्या नाही तर मी सुद्धा गप्प बसणार नाही. महानगरपालिकेत जाऊन आंदोलन करणार आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सर्व प्रश्नांचा जाब विचारणार आहे. पाठीमागे जो ब्रिज तयार केला आहे तो ब्रिज तयार केला, चांगल्या रीतीने तयार केला आहे, परंतु त्या समोरची जी माती आहे ती पूर्णतः काढली तर संपूर्ण पाणीचा फ्लो निघून जाईल आणि पाणी साठणार नाही. आणि त्यामुळं काय होईल की लहान मुलांना शाळेत जाताना किंवा हे करताना रेल्वे क्रॉसिंग करता येणार नाही आणि त्यामुळे अपघातही होणार नाही. आणि हा पुलाच्या पुढची जर माती जर काढून घेतली तर त्यामुळं काय होईल, पाणी निघून जाईल आणि पाणी निघून गेल्यावर पुलाखाली पाणी साठून राहणार नाही आणि हा साठलेलं पाणी
शेजारच्या कॉलनीमध्ये निघून जाते आणि त्यामुळे लोकांना प्रॉब्लेम होऊन बसतोय आणि गुडघाभर पाणी तयार होतं आणि होणारा त्रास हा कमी होऊन जाईल. एक जरी पाऊस झाला तरी या पुलाखाली कमीत कमी कमरे इतकं पाणी साठते. त्यातनं नागरिकांना येण्या जाण्यासाठी 4 किलोमीटरचा पूर्ण वेढा मारून जावं लागतं आणि हे जर पाणी जाण्याचा मार्ग जर मोकळा केला तर कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरमध्ये माणूस जाऊ शकतो. एवढा शॉर्टकट आहे तरी सुद्धा ह्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. पावसाळ्याच्या अगोदरचं नियोजन झालेलं नाहीये इथं अजून तसंच पडलेलं आहे. इथं महावितरणच्या लाईन आहेत त्याच्यामुळं उकरता सुद्धा आलेलं नाहीये. त्याची जी नाळ आहे ती सुद्धा काढता आलेली नाहीये. तर आता अमोल नाना तुपे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या भागातल्या अडचणी नागरिकांनी त्यांना सांगितल्यात म्हणून ते सुद्धा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले आहेत. तुम्हाला कसं वाटतं आता? नक्कीच अमोल नानांनी हडपसर गावात जे रस्त्याच्या कडेची जी हे होती मोकळ केलेली आहे, त्याचप्रमाणे इथं सुद्धा करू शकतील नाना. रस्त्यामुळं आमच्या सामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य जनतेची गाडी जी आहे ती खराब होत आहे. परत नंतरून कंबर झाली, या खूप असे व्याधी होत्यात. आता तुम्ही बघताय हा पूल जास्तीत जास्त मोठा केला पाहिजे. भरपूर लोक इथं लोकसंख्या वाढल्यामुळं हा रोड पण खराब झालेला आहे. त्यामुळं इथले नागरिक जे आहेत ते याला खूप त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि अमोल नाना तुपे यांनी याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो. या रस्त्यामुळे खूप त्रास होतोय. हा रस्ता वाढवायला पाहिजे कारण की नागरिकांना जायला यायला त्रास होते. पावसा पाण्याचे खड्डे खूप झालेत. त्यामुळे रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं अशी विनंती. मांजरी हे शहरीकरण होत आहे. महानगरपालिकेत गेलंय. आता नवीन नियुक्त नगरसेवक झालेले आहेत. नगरसेवक झाल्यापासून पण आता काही कामाचे तुम्ही बघताय हा जो पूल आहे आता उन्हाळा चालू असल्यामुळं ठीक आहे, पण आता पावसा लगेच लवकर चालू होणार आहे. पाणी तुंबतं आणि जायला वाट नसते. माणूस गाडीवरून सुद्धा जाता येत नाही. माणूस पडला आपण अडकू शकतो. खूप दुर्गंधी असते इथं. कचरा साठलेला असतो इथं. रोडची कामं व्यवस्थित नाही आहेत. अजून लाईटी नाही तिथं. तुम्ही जर ह्या रोडला पुढे गेलात लोक राहत आहेत पण अजून पण लाईटीची समस्या नाही आहे. त्याच्यामुळे सुद्धा लक्ष केलं पाहिजे आणि खूप काळजी घेतली.